हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. अन्य ज्ञानामध्ये, अन्य भगवान देवतांमध्ये अशी आस्था तुमची राहून जाईल. कशी राहील? की जसा एक छोटासा तलाव असतो, जलाशय, 1 वर्ष पाऊस नाही पडला तर तो सुकून जातो. त्यावर आश्रित प्राणीसुद्धा त्याचा संकटाचा सामना करतात आणि तिथेच तडफडून मरण पावतात. आणि एक एवढं मोठं सरोवर असेल, इतका मोठा जलाशय असेल की 10 वर्ष पाऊस नाही पडला तरीही त्यातलं पाणी संपत नाही. आणि तो जर मिळाला त्या प्राण्यांना, खूप पुरातन काळी जेव्हा गीता सांगितली त्या काळी पूर्ण हा मानव समाज ह्या सरोवरांवर आधारित होता, तलावांवर आधारित होता. एवढी घाण नव्हती तेव्हा जी आता आहे. गवत चारा खूप होत होता, जलाशय खूप मोठमोठे असत, काही छोटेही असत, तर आजूबाजूला पाऊस पडत असे. जडीबुटींवर पडलेलं पाणी त्याच्या आतमध्ये येऊन मिसळून जाई आणि तो 1 वर्षभर, आणि तळं असेल तर कित्येक वर्षांपर्यंत ते खराब होत नसे. तर त्यातच स्नानही करायचे, त्यामध्ये त्याचंच पाणीही प्यायचे, जलही प्यायचे, आणि थोडीफार बागबगीचा पण लावायचे आणि त्यातूनच ते सिंचनही करायचे. तर अशा प्रकारे ते आपला निर्वाह करायचे, झोपड्या बांधून त्याच्या आजूबाजूलाच राहायचे. तर सांगायचा भावार्थ हा की आम्हाला जेव्हा हे तत्वज्ञान झालं आणि पुन्हा तुमच्या समक्ष ते जाहीर केलं गेलं, तर तेव्हा आम्ही त्या छोट्या जलाशयांवर आश्रित होतो. श्री ब्रह्माजी, श्री विष्णूजी, श्री शिवजी. ब्रह्माजींची तर आम्ही पूजा करतच नव्हतो. हे तर आम्हाला आमच्या धर्मगुरूंनी सांगितलं की हे पूजेच्या योग्य नाहीत, यांची पूजा बंद केलेली आहे. दुर्गाजींनी, माईने, मायाने, ह्या शक्तीने यांना शाप दिला होता की यांची पूजा जगात होणार नाही. मग हे 2 देव राहिले, भगवान विष्णूजी आणि शंकरजी, यांची पूजा आम्ही करायचो. तर हे भगवान वाईट नाही आहेत, परंतु हे आपल्यासाठी सफिशियंट नाही आहेत, परिपूर्ण नाही आहेत. जसं त्या जलाशयाचं, छोट्या जलाशयाचं पाणी ते वाईट नव्हतं, पण ते पर्याप्त नव्हतं. त्यामध्ये कधीही आपत्तीशी सामना करावा लागत होता. ते स्वतःही सुकतं आणि त्याचे आश्रितही तडफडून भोगून भोगून मरतात. तर म्हणून ते काही वाईट नव्हतं. आणि असा कोण अजाण असेल की ज्याला मोठा तलाव, मोठं तळं मिळेल आणि मग काठावर बसून राहील त्या तलावाच्या, माहीत नाही केव्हा पाऊस नाही पडला तर आटेल, असा अजाण कोणीच नसू शकतो. तर परमात्म्याने म्हटलंय की पीछे लग गया जाऊं था मैं लोक वेद के साथ, रस्ते में सतगुरु मिल गए, दीपक दे दिया हाथ. आता जसं ह्या एका छोट्या जलाशयाला जिथं 1 वर्षांनंतर पाऊस न पडल्याने तो सुकेल त्याचं पाणी, आणि त्याला जर कोणी असं सांगितलं की तो 100 वर्ष सुकतच नाही, हा तर कधी सुकतच नाही, अशी कोणी व्याख्या करतंय, तर तो किती, एकतर तो स्वार्थी आहे किंवा शराबी आहे किंवा महामूर्ख आहे. 1 वर्ष पाऊस पडला नाही, त्या सुकणाऱ्या जलाशयाला जर कोणी असं सांगितलं की 100 वर्ष पाऊस पडला नाही तरी तो सुकणार नाही, असा जलाशय आहे, तर तो ह्या 3 प्रकारचा व्यक्ती असू शकतो. एकतर पूर्ण अज्ञानी, किंवा कुठे कोणी भांग प्यायलेला, किंवा कोणी महामूर्ख आहे, स्वार्थी आहे, असाच पडलेला आहे, त्याचं दुकान चालवायचंय. तर पुण्यात्म्यांनो, आमच्या धर्मगुरूंनी आमच्या समवेत असं केलेलं होतं. पवित्र हिंदू धर्माच्या आचार्यांनी, शंकराचार्यांनी आणि या गुरूंनी, ब्राह्मणांनी, पुण्यात्म्यांनो, आपण भक्तिमार्गापासून दूर झालो आणि आपसात आपण असे भांडत राहिलो जसे हिंदू आणि मुसलमानांचा तंटा करवणं हे आपल्या धर्मगुरूंचं, दोन्ही धर्मगुरूंचं, हिंदू आणि मुसलमानांच्या कर्तव्य झालं होतं. जराशी काही गोष्ट सांगितली सच्चाई तर त्याला मारा, कापा,
आपल्या धर्माची बदनामी केली, ही शिक्षा दिली गेली आम्हाला. आपसात लढा, लढून मरा, कापून काढा, पहिलं सारं ऐका, समजून घ्या, तळापर्यंत जा, मग निर्णय घ्या. तर असा आमच्यात यांनी गोंधळ घातला होता. तर पुण्यात्म्यांनो, आता जरा विचार करावा लागेल, सखोल विचार करावा लागेल. तर इथे ब्राह्मण शब्दाचा अर्थ कोणत्याही जातीविषयी नाहीये. ब्राह्मण तोच आहे, जसं आता परंपरागत मार्गाने पाहिलं तर जसं पंडित म्हणजे ब्राह्मण त्याला म्हणतात ज्याने कोणत्या तरी एका विषयात काही त्याने जी सफलता प्राप्त केली असेल त्याला पंडित म्हणतात. जसं शास्त्री म्हणतात. आधी पंडित ही उपाधी प्राप्त करणारा एका विषयाचा आचार्य असायचा, 2 विषयांचा पण असायचा, 3 विषयांचा देखील तो पंडित असू शकायचा. पंडित म्हणजे विद्वान व्यक्ती. तर दासांचे जे सत्संगाचे वचन जे असतील परमात्मा कबीरजींद्वारा सांगितलेले आणि केवळ त्यावरच परिणाम करतील, जे गुरुपदावर बसलेले आहेत, मग ते कोणत्याही जाती धर्माचे असोत, जे दिशाभूल करीत आहेत परमात्म्याच्या मुलांची, तर त्यांना गुरु म्हणा, त्यांना ब्राह्मण म्हणा, त्यांना पंडित म्हणा. हिंदू धर्माचे गुरु जे होते त्यांना ब्राह्मण म्हणायचे. ब्राह्मण सोय जो ब्रह्म पेछाणे, म्हणजे ब्राह्मणचा अर्थ ज्याने ईश्वराला जाणलं तो ब्राह्मण आहे. तर आम्ही त्या गुरूंना ब्राह्मण म्हणा किंवा गुरु म्हणा, गुरु तोच असतो ज्याने भगवानाला चांगल्या प्रकारे समजलं, जाणलं, सिलॅबस वाचला आपल्या सद्ग्रंथांना. तर दासांचा उद्देश त्या ब्राह्मणांकडे नाही. जसं कोणी वैद्य होता आणि खूप मोठा चांगला मास्टर होता आपल्या कामात, नस तपासायचा, आजार जाणून घ्यायचा, औषध द्यायचा, लोकांना बरं वाटत असे, तर इतका प्रसिद्ध झाला. पुढं त्यांच्या 1-2 पिढ्या देखील थोडं बहुत कार्य, 1-2 मुलं त्या वैद्याचं कार्य करीत राहिली. तर त्यांच्या सगळ्या वंशजांना, येणाऱ्या पिढीच्या सर्व मुलांना असं म्हणू लागले की हे वैद्य आहेत. आणि तेही मग स्वतःला वैद्य म्हणवू लागले, जसं की एक आडनावच झालं. खरं तर आजही विद्यमान आहेत अशी मुलं जे वैद्य लिहितात आपलं आडनाव, आणि ते जाणत नाहीत पोटदुखीवरचा दवा, औषध, आणि तेही वैद्य म्हणवतात. तर जर कोणी डॉक्टर वैद्य आणि वैद्याच्या औषधांबाबतच बोलत असेल की त्या वैद्याची औषधं बरोबर नाहीयेत, ती हानिकारक आहेत, तर ते त्या वैद्यांना लागू पडत नाही जे फक्त परंपरागत वैद्य म्हणवले जातात, परंतु जे ही औषधे देत आहेत आणि आताही वैद्याचं काम करीत आहेत त्यांच्याशी संबंधित आहेत या गोष्टी. जसे माझे पूज्य गुरुदेवजी हे या परंपरागत वैद्यांसारखे ब्राह्मण जातीचे होते, पण त्यांनी कधीच स्वतःला पंडित ब्राह्मण म्हटलं नाही. म्हणायचे माझा जन्म ब्राह्मण कुटुंबात आहे, पण मी पंडित नाही, ब्राह्मण नाही. जसं कुणा वैद्याच्या दूरदृष्टांताने तुम्ही चांगल्या प्रकारे जाणता की कुणी व्यक्ती डॉक्टरांची कोणतीही औषधं जाणत नाहीत, 2-4 गोळ्या लक्षात ठेवल्या टॅबलेटच्या नावांच्या, तर तो वैद्य नाही बनत. तर त्याला कोणी विचारलं, वैद्यजी तुम्ही वैद्य आहात? हो हो. मग मला काही औषध द्या. तो म्हणेल नाही, मी तो वैद्य नाही जसा तुम्ही समजताय. तर हीच गोष्ट आमचे पूज्य गुरुदेवजी सांगायचे की मी तो ब्राह्मण नाहीये जसं तुम्ही सगळेजण समजताय. मी संत आहे. आणि माझे आजोबा गुरुजी होते, ते जाट जातीमध्ये जन्मले होते. गाव छावला, दिल्लीमध्ये नजफगडजवळ गाव आहे छावला, तिथले जाट होते. आणि आमचे पणजोबा गुरुजी गरीब दासांच्या पंथातील संत होते. आणि ते 16 वर्षांचे असताना गावातून परस्पर शेतातूनच त्यांच्या वाणीने प्रभावित होऊन त्यांच्याबरोबर निघून गेले होते. घरात दुःखी होते. तर इतकी कुशाग्र बुद्धी होती त्यांची. आमच्या पणजोबा गुरुजींनी विचार केला की हे बालक खूपच चांगल्या बुद्धीचे आहे,
त्याला का नाही काशी विद्यापीठातून शिक्षण द्यायचं आणि हा सद्ग्रंथांना जाणून चांगल्या प्रकारे समजावू शकेल? आणि मग त्यांनी कसा बसा त्याला काशी विद्यापीठात प्रवेश मिळवून दिला. तिथून ते 4 विषयांचे आचार्य झाले, अव्वल आले प्रत्येक विषयात. तर ते पंडित चिदानंदजी या नावाने प्रसिद्ध झाले. जाट असून ते ब्राह्मण पंडित म्हणवायचे. आणि त्यांचा आश्रम बनवलाय गाव गोपाळपूर, तहसील खरकोदा, जिल्हा सोनपतमध्ये. तिथं आश्रमावर लिहिलंय पूज्य पंडित चिदानंद जी आश्रम. तर प्रथम पुण्यात्म्यांनो, दासाच्या या संकेतांना समजा आणि जर कोणी पंडित चुकला, गडबडला आणि सत्संग पण न ऐकता कर्म फोडून घेतलं, तर दासांचं म्हणणं त्या पंडितांना उद्देशून नाही जे परंपरागत ब्राह्मण म्हणवतात, ते नाही. तर हे जे ब्राह्मण होते आमचे धर्मगुरू जसे, तर हे यांनी सद्ग्रंथांना जाणलं नाही. एक लोकवेद सुरू केला. तो कुठून सुरू झाला लोकवेद? आदि शंकराचार्यजी झालेत. ईसाजींच्या 508 वर्षांपूर्वी, म्हणजे आज सन 2012 पासून हे समजा की 2520 वर्षांपूर्वी. आणि ते 32 वर्ष फक्त ह्या जगात राहिले. ते विशेष पाठवले होते. कोणी? भगवान शिवजींनी शिवलोकातून. त्यांचा एक गण होता, चांगली आत्मा होती तिथली. त्यावेळी त्यांचं इथे आगमन आमच्यासाठी एक वरदान म्हणून सिद्ध झालं. कारण त्यावेळेस बौद्ध धर्माचा खूप जास्त प्रसार होत होता. आणि महात्मा बुद्ध कोण होते? ते विष्णू लोकातून आलेले, स्वर्गातून आपला स्वर्गसमय पूर्ण करून आलेला पुण्यात्मा होता. आणि जो स्वर्गातून एकदम मानवी शरीरात येतो त्याचं इथे चित्त नाही लागत कित्येक दिवस. तर त्यांनी राज्य पण त्याग केलं. परमात्मा त्या सुखाच्या शोधात जसं त्यांना कळलं की भगवान देऊ शकतोय सुख, त्या कारणासाठी त्यांनी मनमानी आचरण सुरू केलं, हठयोग केला. कित्येक दिवस अभ्यासात राहिले, ना काही जलपान केलं. गया अंतर्गत बिहारमध्ये, बिहार प्रांतात गया शहर आहे, त्याच्या बाहेर एक वटवृक्ष होता, त्या खाली ते बसले. बरेच दिवस झाले कोणी पाहिलं हा काही खातपीत नाहीये, शरीर सुकून गेले, श्वास घेणं पण हळूहळू मंद होत गेले. एका माईने पाहिलं हा मरेल महात्मा. त्याच्या तोंडात हळूहळू चमच्याने थोडी थोडी खीर भरवायला सुरुवात केली. त्याने चाटणं सुरू केलं. 3ऱ्या दिवशी त्याने काही 2-4 चमचे खाल्ले, तर ते हळूहळू शरीर पुन्हा ठीक होऊ लागलं. तर उठून चालू पडला आणि आपलं विधान, आपला सिद्धांत जसं त्याने त्याच्या बुद्धीने काम केलं. उठून सांगितलं की स्टार्वेशन कुड नॉट लीड टू सॉल्वेशन. भुके मरण्याने आत्मकल्याण नाही होऊ शकत. मग हा पुण्यात्मा होता. पूर्वीचे संस्कार चांगले असतात ते गुरुपदी प्राप्त होतात. आणि काही जण वळतात राजनेता किंवा राजनीतीकडे. त्यांच्या शब्दात सुद्धा शक्ती असते. त्यांच्या संस्कारवश सर्व काही चांगल्या सोयी मिळणारच असतात. ते विचार करतात की ते जे करतायत त्याने हे होतंय. तर महात्मा बुद्धाने जे काही परमेश्वराचं विधान सांगितलं, त्यावेळच्या पुण्यात्म्यांनी ते खूप ध्यान देऊन ऐकलं, ग्रहण केलं. कारण की आत्मा परमात्म्यासाठी भटकत असतो. त्याला जिथे कुठे कळतं की परमात्मा इथे भेटेल तिथे तो धाव घेतो. कारण हा तहानलेला आहे त्या भगवानाचा. त्या सुखाचा तो शोध घेतोय जे सोडून तो इथे आलाय. त्यामुळे त्या महात्मा बुद्धाच्या बरोबर खूप बहुसंख्येमध्ये हे भोळे आत्मे चिकटले. आता महात्मा बुद्धांनी सांगितलेल्या भक्तिविधीने परमात्म्याच्या बाजूने कोणालाही शांती नाही मिळाली.
कारण ते शास्त्रविधींना त्यागून मनमानी आचरण होतं. त्यातून काही होणारच नव्हतं. आणि त्याच्याही पूर्वी जेव्हा महात्मा बुद्धांनी हा पंथ चालवला, आपला मार्ग चालवला, तेव्हा श्रद्धाळू लोक चांगले आत्मा, चांगले पुण्यकर्मी प्राणी होते. त्यांना स्वाभाविक लाभ आपल्या पुण्यकर्मातूनच होणार होता, त्यांच्या प्रारब्धानेच. जसं आपल्याला सांगत होता हा दास की आम्हाला जे काही सुख मिळायचंय, आम्ही हा विचार करायचो की जोही साधना करतोय, हरे राम हरे कृष्ण, सीताराम राधेश्याम, राधे राधे श्याम मिलादे, किंवा श्यामजींच्या मंदिरात जायचं, हनुमानजींच्या मंदिरात जायचं, शेरावालीकडे वैष्णोदेवीला जायचं, असं वाटायचं की या साधनातून लाभ होतोय. पण आता कळलं की ही तर साधनाच नव्हती, भक्ती तर नव्हतीच, हे तर युजलेस आहे, हे तर मनमानी आचरण होतं आमचं. तर जे भोळे श्रद्धाळू मागील पुण्यकर्मी प्राणी होते, ते सर्व जे त्यांचे अनुयायी झाले, त्यांना स्वयं स्वाभाविक संस्कारवश सुख मिळालं. आणि त्यांना वाटलं की यांनी जी साधना सांगितली ती बरोबर आहे. येणाऱ्या काळात भक्तिहीन प्राणी येऊ लागले त्यांच्या घरामध्ये. त्याच साधनांनी त्यांची दुर्गती सुरू झाली. काही आध्यात्मिक लाभ झाला नाही. तर सर्वांनी हे मानलं आता शेवटी बौद्ध धर्माच्या अनुयायांनी की भगवान नाही आहे, भगवानापासून लाभाची इच्छा करणं मूर्खपणा आहे. आणि ते कम्युनिस्ट म्हणजे नास्तिक झाले. पूर्ण चीन कम्युनिस्ट झाला, जे पूर्ण विश्वातील जवळजवळ अर्ध्या किंवा त्याहून थोड्या कमी लोकसंख्येचं राष्ट्र आहे. तर पुण्यात्म्यांनो, त्यावेळी ह्या बुद्ध धर्माचा खूप शीघ्रतेने प्रसार होत होता. आणि त्यांचे जे संत होते ते जागोजागी जाऊन धर्मपरिवर्तन म्हणजे आपल्या मार्गाचं प्रदर्शन करीत होते. भोळे लोक ग्रहण करत होते. यावेळी शंकराचार्यजींचा जन्म म्हणजेच येणं आमच्यासाठी वरदान सिद्ध झालं. पण शेवटी गोष्ट तीच झाली. आकाशातून पडले आणि खजुरावर अडकून राहिले. तरीही तिथल्या तिथेच राहिलो. परंतु इतकं अवश्य केलं त्यांनी. तसं तर दास हे म्हणतात की परमात्म्याचीच दया होती ती. हे तर काळानेच शृंगारून शंकराचार्यांना पाठवलं होतं. त्यांचं तर विधानच होतं की जीव हाच ब्रह्म आहे, त्यानंच तर ही सगळी सुरुवात करून दिली. तू स्वतःच भगवान आहेस, तू स्वतःच स्वतःला ओळख. तूच आत्मा आहे, शरीर नाही, बॉडी नाही, बुद्धी नाही, मन नाही, चित्त नाही, अहंकार नाही. तू भगवान आहेस. आत्म्याला काही दुःख सुख असतच नाही. हेच तर त्यांचं अंतिम विधान. सांगा, हे काय शक्य आहे का? नास्तिक बनवण्याचा हा दुसरा जो प्रकार होता काळ भगवानांचा. मग परमात्म्याने पाहिलं, दया केली की त्याच्या ह्या विधानावर कोणी विश्वास ठेवायलाच तयार नाही. काय बडबड करतोय हा, काय बोलतोय? जीव हाच भगवान आहे. मग या मालकांनी दया केली यांच्यावर की भगवान शंकराची पूजा करा, भगवान विष्णूची पूजा करा आणि मंदिरं उभी करा. त्या भगवान शिवाची, भगवान विष्णूची, भगवान कृष्णाची, श्रीरामाची ह्या पूजा सुरू केल्या. जेव्हा जनता मानत नाही असं दिसलं तर अजून त्यांना ज्ञान नव्हतं. कारण की सतयुगातल्या ब्राह्मणांना ज्ञान नव्हतं, तर कलियुगातल्या ब्राह्मणांना शंकराचार्यांना कसं असणार? आणि दुसरी गोष्ट अशी की यांच्या भगवानांनाच काही ज्ञान नव्हतं, ज्यांची पूजा हे दृढमनाने करीत होते आणि अजूनही करतायत. कोणाला? श्री विष्णूजींना, श्री ब्रह्माजींना, श्री शंकरजींना आमच्या सद्ग्रंथांचं ज्ञान नव्हतं. हे पुण्यात्म्यांनो, ही तर खूपच मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. आणि दास सरळरित्या हे सगळं सांगतात कारण मला पूर्ण विश्वास झाला आहे परमात्म्याच्या ज्ञानाचा, अध्यात्म मार्गाचा. आता यांनाच आपल्या या सद्ग्रंथांचं ज्ञान नव्हतं, वेदांचं ज्ञान नव्हतं. श्रीमद भगवद्गीता ह्या 4 वेदांचा निष्कर्ष आहे. यांचं जे आहे सारभूत समजा, त्याचं हे संक्षेप म्हणजे संक्षिप्त असं हे वर्णन अधिकतर कोडवर्डमध्येच आहे. आणि वेदांशी तर ते परिचित नव्हतेच, कारण ते आकलनशक्तीच्या बाहेरचं होतं. परंतु श्रीमद भगवद्गीता ही सुद्धा परमात्म्याचीच दया आहे.
जी कालभगवानाकडून वधवून घेतली श्रीकृष्णाच्या शरीरात प्रवेश करून युद्धकाळात ज्ञानाचं काय काम? दोन्ही बाजू हत्यारं घेऊन उभे आहेत आणि तिथं ज्ञान सांगतायत. ही परमात्म्यानं दया केली आहे. आणि अशा प्रकारे आपल्या रिमोटद्वारे त्याने सगळं वधवून घेतलं आणि हेही सांगितलं की मी तर काळ आहे आणि मला शरण राहशील तर युद्ध करावंच लागेल. आणि जर परमशांती हवी असेल तर त्या परमात्म्याला शरण जा जो परमशांतीदायक आहे. त्याविषयी सांगितलं की मला माहिती नाही 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात. ते तर तू कोणा तत्वदर्शी संताकडे जाऊन त्या तत्वज्ञानाला समजावून घे ज्या तत्वज्ञानामध्ये त्या परमेश्वराने स्वतः येऊन स्वतःच्या महिम्याची माहिती दिली आहे. ती सच्चिदानंद घनब्रह्माची वाणी आहे. ती समज. तर पुण्यात्म्यांनो, ह्या आदि शंकराचार्यजींनी आपला तर सिद्धांत सांगितला आहे की अहम ब्रह्मास्मी, अयम आत्मा ब्रह्म, तत्वमसी, प्रज्ञानम ब्रह्म. तर यांनी 4 मठ स्थापन केले, 4 पीठं स्थापन केली पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिणेला. त्यांनी स्वतःच्या वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांची शंकराचार्य म्हणून नेमणूक केली. त्या प्रत्येकाला एक एक वेद की तू फक्त हाच वेद वाचशील आणि त्याचा प्रसार याच भागात करशील आणि हा तुझा मंत्र आहे अहम आत्मा ब्रह्मास्मी. आणि दुसऱ्याचं महावाक्य सांगितलं तत्वमसी. तत्वमसी, तत् म्हणजे तो परमात्मा, तूच आहेस. त्व म्हणजे तू, असी म्हणजे आहे, तर परमात्मा तूच आहेस. अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे, मीच परमात्मा आहे. आणि अहम आत्मा ब्रह्म, हा आत्माच ब्रह्म आहे. मग भक्तीची काय आवश्यकता राहिली? आणि मग हे काय, भगवान विष्णूची पूजा करा, भगवान शिवची पूजा करा. आणि जर भगवान शिव, कृष्ण आणि रामचंद्रजी आहेत तर मग जीव काय राहिला? हा जीव आत्मा ब्रह्म कसा राहील? तर यालाच म्हणतात उवाबाई. कबीर साहेबांनी त्या परमेश्वराने सच्चिदानंद घनब्रह्माच्या वाणीमध्ये 5व्या वेदात सांगितलं आहे के माला पैर हुए हैं मुक्ता, सटदल उवाबाई बकदा. ह्या सर्व कंठी माळा घालून, कपाळावर तिलक लावून आणि असे दिसतायत जसे एक पोहोचलेले महापुरुष आहेत. आणि परमात्मा म्हणतायत थी माला सुमरणी और पैरे से क्या हो, ऊपर डुंडा साध का भीतर राख्या खो, अंतर राख्या खो. वरून तर महात्मा दिसतायत, संस्कृत बोलतायत, माळा घातलीये, टिक्की बिंदी लावलीये, काहीतर मुंडण करून घेतलंय, घोटून वस्त्र फिरवून मुंडण केलंय. म्हणतायत ते ऊपर डुंडा साध का, वरून तर देखावा असा केलाय की तो महात्माच दिसतोय, अंतर राख्या खो, आतून तर पूर्ण खोकला दिसतोयस. तर स्वतःही डुबणार आणि शिष्यांनाही डुबवणार. तर पुण्यात्म्यांनो, आपण खजुरावर अडकलेले होतो आणि कबीर परमेश्वर पूर्ण परमात्मा आमच्या पित्याने 600 वर्षांपूर्वीच आम्हाला त्या खजुरावरनं खाली उतरवण्याचा प्रयत्न केला होता की खाली या. परंतु आम्ही खाली न उतरता त्यांना मात्र शिव्या देऊ लागलो, कारण आम्ही तो खजूरच पृथ्वी मानून बसलो होतो. कित्येक वर्ष आम्ही तिथेच लटकत होतो, बरीच वर्ष. तर पुण्यात्म्यांनो, आता परमात्म्याने आम्हाला दृष्टी प्रदान केली ज्ञानाची. अध्यात्म ज्ञानाचा आम्हाला मोतीबिंदू झाला होता. त्या मोतीबिंदूचं ऑपरेशन करण्यासाठी प्रथम आपल्याला शिक्षण दिलं, मग या दासाला ही दीक्षा दिली आणि हे ज्ञान दिलं की या दासाला आता सर्जन बनवलं आपल्या सगळ्यांसाठी. आध्यात्मिक अज्ञानाच्या त्या मोतीबिंदूचं ऑपरेशन करून देईल आणि तुम्हाला साफ दिसायला लागेल. तुम्ही यशस्वी व्हाल, ज्ञानाला समजाल. त्यासाठी तुम्हाला थोडं धैर्य ठेवावं लागेल, कारण हे ज्ञान एका दिवसात समजून येईल असं नाही. 1-2 तासाच्या सत्संगात तुम्हाला हे संपूर्ण समजून येईल असं नाहीये. परंतु म्हणतात धीरे धीरे रे मना और धीरे सब कुछ हो, माली सी चे सोगड़ा समय आए फल हो. तर हळूहळू याला ऐकत राहा, तुम्हाला खूप समाधान मिळेल, ज्ञान पण मिळेल. तर प्रसंग चालू आहे की एकतर दासाने इथे एक शब्द बोललेला आहे
की हे शंकराचार्य आमचे धर्मगुरू मंडलेश्वर ह्या संत महंतांना ज्ञान असेल कुठलं? ज्या भगवानांची हे पूजा दृढ करतात किंवा करवून घेतात हेच आम्हाला सांगतात की हे असं करा, त्यांनाच ज्ञान नाहीये अध्यात्माचं. तर ही गोष्ट खूप खटकणारी आहे आणि खूप मोठा विवाद निर्माण करू शकते जर दासाने याचा रिमोट, याचा स्विच दाबला नाही तर. अर्थात आपल्याला सच्चाई नाही दाखवली तर आम जनता म्हणेल की हा तर खोटं बोलतोय रामपाल. आणि ही काय बात झाली? हे कसं सांगतात की ब्रह्मा विष्णू महेश यांना काही ज्ञान नाही? तर हे या दासाने नाही सांगितलं, तर हा इतिहास सांगतोय. आणि दासाने यांचं चरित्र इतिहास वाचला आहे आणि त्याच आमच्या धर्मगुरूंद्वारा तो अनुवादित आहे. जर दासांनी याचा अनुवाद केला असता तर संस्कृत भाषेच्या ज्ञानाच्या अभावापायी तो कोणी मान्य केला नसता. खोटं बोलतोय, जसं आमच्या परमात्म्याबाबत केलं 600 वर्षांपूर्वी. परमपूज्य कबीर परमेश्वरांनी आपल्या प्रिय आत्म्यांना हा सत्संदेश देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु या मोतीबिंदू झालेल्या व्यक्तींनी, या अज्ञानी धर्मगुरूंनी परमात्म्याला हे सांगून आमच्यापासून दूर केलं, नकार दिला त्या ज्ञानाला की कबीर तो अशिक्षित आहे, ते संस्कृत भाषा शिकले नाहीत, कारण ते क्षुद्र जातीत राहतात. क्षुद्र जातीत वाढतोय आणि याला कोण शिकवणार संस्कृत? कारण ब्राह्मण म्हणत की दुसरं कोणी संस्कृत शिकूच शकत नाही. आणि आमचे परमात्मा 600 वर्षांपूर्वी सांगत असत की ये तीन देव की करते भक्ती उनकी कदे ना होवे मुक्ती. की ही लढाई होती परमेश्वराची परमात्मा कबीरांबरोबर. ह्या अज्ञानी आमच्या धर्मगुरूंनीच आमच्या हिंदू धर्माच्या व्यक्तींना, आमच्या पूर्वजांना आमच्याच पित्याविरुद्ध भडकावले की हा कपटी आहे, खोटा आहे, धर्माविरुद्ध बोलतोय, याला मारून टाका, कापून काढा, अशा प्रकारे छळ केला. पण ते तर परमात्मा होते, त्यांचं काही वाकडं करू शकत नव्हते, पण त्यांना कोणी मानलं नाही आणि मानूही दिलं नाही. अशा प्रकारे परमात्मा त्या मुल्ला आणि काझींना सांगत असत की तुम्ही मिसगाईड झालेले आहात. हजरत महम्मदजींनी बळी देण्याबाबत कधी सांगितलं नव्हतं. तुम्ही आपला मनमानी हा मार्ग चालवलाय, पापाचे भागीदार बनवताय पूर्ण समाजाला. परमात्मा म्हणत असत की हे के नबी मोहम्मद नमस्कार है, राम रसूल कहाया, 1,80,000 को सौगंध जिन नहीं कर चलाया. अरस कुरस पर अलह तकत है, खालिक बिन नहीं खाली, और वो पैगंबर पाक पुरुष थे साहिब के अब्दाली. मग काय सांगितलं की आम्ही मोहम्मदना तिकडे घेऊन गेलो, जसं परमात्म्याचं विधान आहे, वेदात वर्णित आहे. परमात्म्यांनी 600 वर्षांपूर्वी कबीर भगवानजींनी सांगितलं की वेद हाच माझा भेद आहे. मैं मिलूं ना वेदन माही, और जोन वेद से मैं मिलूं वो वेद जानते नाही. परमात्म्याने सांगितलं की हे चारही वेद माझ्या महिम्याचं गुणगान करतायत, परंतु या 4 वेदांमधील वर्णित विधी केवळ ब्रह्मपर्यंतची आहे आणि इथपर्यंतची जी क्रिया आहे, यज्ञ आहे, त्याची माहिती आहे. ही ब्रह्मपर्यंतची साधना आहे, यातून ब्रह्मलोकाची प्राप्ती होऊ शकते. यानंतर परत पुनर्जन्म आणि 84 लाख योनींचं संकट कायमच असेल. परंतु ह्या सूक्ष्म वेदामध्ये जो माझ्या प्राप्तीचा विधी आहे ते हे 4 वेद जाणत नाहीत. ते स्वतःच म्हणतायत आम्हाला नाही माहिती, त्या तत्वदर्शी संताला विचारा. यजुर्वेद अध्याय 40 मधील श्लोक 10 पासून 13 पर्यंत हेच स्पष्ट केलं आहे. एकतर विद्वान आणि अविद्वानाची परिभाषा सांगितली आहे आणि एकाने असं सांगितलं की कोणी परमात्म्याला उत्पन्न होणारा, जन्म घेणारा साकार असल्याचं सांगतो, जो अवतार रूपात येतो. कोणी निराकार सांगतो. ह्याची खरी माहिती तत्वदर्शी संतच देतील, त्यांच्याकडून ऐका. असंच गीतेच्या 4थ्या अध्यायात श्लोक 34 मध्ये सांगितलंय की ज्या तत्वज्ञानाला परमेश्वराने स्वतः येऊन सांगितलं आहे ते तू तत्वदर्शी संताकडे जाऊन समजून घे. त्यांना दंडवत प्रणाम केल्याने ते परमात्म तत्वाला जाणणारे ज्ञानी महात्मा म्हणजे तत्वदर्शी संत तुला त्या परमात्म तत्वाचं ज्ञान देतील, त्या परमात्म्याचं ज्ञान देतील. तर याने सिद्ध झालं की गीता ज्ञानदाता सुद्धा इनकम्प्लीट स्पिरिच्युअल ज्ञान ठेवतो. अर्धवट धार्मिक ज्ञान आहे, ते पूर्ण नाहीये. वेद सुद्धा त्यांचेच. वेदांचा सारांशच श्रीमद् भगवद्गीता आहे.
तर याला तेही नाही समजू शकले. तरी इथे परमात्मा म्हणतायत की आम्ही महम्मदांना तिथं घेऊन गेलो, जसं गुणांमध्ये लिहिले भगवानांच्या, की ते चांगल्या आत्म्यांना भेटतात, त्यांना ज्ञान ऐकवतात आणि आपला परिचय करून देतात, त्याला सद्भक्तीचा परिचय करून देतात. तर याच आपल्या गुण आधारावर, आपल्या गुणाच्या आधारावर हजरत महम्मदजींना परमात्मा भेटले होते. परंतु तोपर्यंत त्यांची खूप कीर्ती झालेली होती, खूप सारे अनुयायी झाले होते, विरोधकांवरही त्यांना यश मिळवता आलं होतं. तर परमात्मा त्यांना भेटले आणि दाखवलं की आपण साधना ह्या कालभगवानापर्यंतची करत आहात. म्हणतायत महम्मदांना आम्ही तिथं घेऊन गेलो वरती, आणि इच्छारूपाने तिथं राहिले नाहीत. तिथं त्यांची आस्था बनली नाही, कारण खाली त्यांचे खूप अनुयायी होते, सर्व सलाम करणारे सेवक खूप बनले होते. तर म्हणण्याचा अर्थ असा की इच्छारूपाने ते राहिले नाहीत. उलट महम्मदांना परत पाठवलं, अशा शरीरात पाठवला त्यांचा आत्मा. उलट मोहम्मद मैल पठाया, गुज बीरज एक कलमा लाया. ओहो, म्हणतायत एक गुज म्हणजे गुप्त, गुज बीरज एक कलमा लाया. रोजा बंग नमाज देईरे, बिस्मल की नहीं बात कही रे. की त्यांनी ह्या 3 गोष्टी सांगितल्या होत्या. रोजा म्हणजे व्रत ठेवा, आणि बंग म्हणजे वरती, म्हणजे मशिदीच्या वरती जी बांग देतात, आणि रोजा बंग नमाज देईरे, बिस्मल की नहीं बात कही रे. आता म्हणतायत नियम सांगतायत, हे 5 वेळा जो नमाज पडतात, म्हणतायत हे 3 नियम सांगितले होते. हे बिस्मल करायला नव्हतं सांगितलं. 4 यार मल बिस्मल कीती और गऊ पकडकर बिस्मल कीती. हा तर तुमचा स्वतःचा नियम आहे, स्वतः बनवलेला आपला एक लोकवेद आहे. हजरत महम्मदजींनी असं म्हटलेलं नव्हतं. याविषयी ते म्हणतायत की अर्स कुरस पर अल्लाह तकत है, खालिक बन्नी खाली, और वो पैगंबर पाक पुरुष थे साहिब के अब्दाली. नबी महम्मद नमस्कार अवतार आदरणीय महापुरुष होते, आणि राम रसूल कायहा ते तर परमेश्वराचे एक संदेशवाहक होते, आणि 1,80,000 त्यांचे अनुयायी होते. हजरत महम्मदांचे ते मुसलमान होते. मुसलमान तोच आहे जो वाईट चिंतित नाही, कोणाच्या आत्म्याला दुःख देत नाही, जो हिंसा करीत नाही. तर धार्मिक व्यक्ती तर त्यालाच म्हणता येईल. कट शीस नाही दिल करुणा. बकरी कापा, गाय कापा, भेडी कापून बळी द्या, ते काय भक्त आहेत? धिक्कार आहे अशा भक्तीचा. तर आता ते काय म्हणतायत? असं हिंदूंमध्ये पहा, आता कामाक्षी माई मातेच्या पुढे भेडीचा बकरीचा बळी देतात. काय बकरे खाते का ती मूर्ती? अक्कल भ्रष्ट झाली आहे आमची. तर परमात्मा हेच सांगत असत, त्यांना सांगत असत की तुम्ही तुमचा लोकवेद राबवताय. हजरत महम्मदांनी मांस खाण्याचं ज्ञान किंवा आदेश कधी दिलाच नव्हता. तर ते तिकडून तेही धर्मगुरू कबीर भगवानांच्या विरोधात गेले. इकडून हिंदूंचे धर्मगुरू कबीर परमात्म्यांच्या विरोधात गेले, आणि सगळ्यांनी हे सांगितलं, जेव्हा मारण्याने मेला नाही, कापल्याने कापला नाही, सर्व त्यांनी आपली हत्यारं चालवली, आणि पाहिलं तो मरतही नाहीये, शांत पण होत नाहीये. तर हे सांगायला सुरुवात केली की हे काय जाणतात आमच्या सद्ग्रंथांना? ना हा उर्दू शिकलाय, ना फारशी शिकलाय, आणि ना हा संस्कृत शिकलाय. हा झूट आणि कपटी आहे. तर आम्ही मान्य केलं त्यांचं म्हणणं, त्या आमच्या नकली गुरूंचं. केवळ ह्याच दृष्टिकोनातून की आमच्या कबीर गुरुजींनी संस्कृत पठण केलं नाही म्हणून हे सच्चाई सांगत नसतील. आणि पुण्यात्म्यांनो, त्या काळी 64 लाख शिष्य बनले होते कबीर साहेबांचे 600 वर्षांपूर्वी. 64 लाख शिष्य म्हणजे जेव्हा भारतवर्षाची लोकसंख्या 4 कोटी असावी. सन 1398 ते 1518 पर्यंतचा इतिहास काढून पहा. आणि त्या काळात भारतवर्ष किती मोठं होतं? अफगाणिस्तान, बलुचिस्तान, पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान, इराण, इराक असा विशाल भारत देश होता. आणि त्या काळी 4 कोटी लोकसंख्या मुश्किलीने असावी. आणि 64 लाख शिष्य त्या परमपित्याचे झाले होते. एका दिवसात 1000 जागी प्रकट होऊन आपल्या मुलांना ते तत्वज्ञान ऐकवत असत. आता जसा एखादा मदारी येतो, कुठेतरी उभा राहतो, मोठमोठ्या आवाजाने बोलायला लागतो, डमरू वाजवतो,
तर 150 व्यक्ती त्याच्या भोवती जमतात. तो आपला तमाशा दाखवतो. लोक पाहतात, तासनतास बसून राहतात. तसेच परमात्मा आपल्या मुलांसाठी कुठेतरी जाऊन प्रकट व्हायचे. हातात एक तारी घ्यायचे, सुरील्या आवाजात गात आपली अमृतवाणी बोलत असत, जो आमच्या आत्म्याचा खुराक आहे. तो आवाज ऐकून आसपासचे सगळे लोक एकत्र यायचे. परमात्मा आपल्या वाणीच्या माध्यमातून मार्मिक गोष्टी ऐकवायचे. त्यांना कोकिळेच्या पिलासारखे लोक बिलगत असत आणि त्यांच्याकडून उपदेश घेत. अशा प्रकारे परमात्म्याचे 64 लाख शिष्य झाले होते. परंतु एकही यशस्वी झाला नाही. कारण हेच होतं की आम्ही त्यांना संत मानलं, गुरु मानलं आणि अशा लीला केल्या, इतकं सुख दिलं त्यांना. जो कोणी त्यांना शरण आला त्याला आशीर्वादाने ठीक केलं. मग काही मंत्र दिले जप करण्यासाठी, जे ओरिजिनल मंत्र, जे 5 मंत्र आहेत ते मंत्र, ते ररंकार ओंकार नाही आहेत, हे दुसरे मंत्र आहेत, ते देत असत. याचा जप करा. तर त्याने आम्हाला पुन्हा चार्ज करून गेले स्वतः परमात्मा त्या काळी, आणि त्यांच्या दुःखाला दूर केलं जे त्यांच्या संपर्कात आले. इतकं सुख असेल त्या घरात ज्यात भगवानाचा उपदेश जाईल, आशीर्वाद मिळेल. तर सर्व आसपासचे लोक चकित होऊ लागले की काही दिवसात 10-5 वर्षात तुम्ही हे काय, अशी कशी तुमची बरकत झाली, कसे तुम्ही सुखी झालात, ते विचारू लागले. तर आमच्या गुरुजींची कृपा आहे. तर एकमेकांचं बघून लाखो 64 लाख शिष्य परमात्म्याचे झाले. इतकं सुख झालं सगळ्यांना. कारण की तो परमात्मा सुखदायी आहे. तो सुखाचा सागर आहे. तो आमचा पिता आहे. तो आमच्या प्रारब्धाचा सुद्धा नाश करू शकतो. आणि बाकी जे संत महात्मा आहेत त्यांचा इतिहास तुम्ही पहा, त्यांचा अनुभव आणि त्यांचे विचार ऐका, वाचा. ते सांगतात प्रारब्धामध्ये कुठलंही परिवर्तन होत नाही. प्रारब्धामध्ये लिहिलेल्या पापकर्मदंड याला भोगूनच संपवावं लागतं. मग भाडमध्ये गेली ती भक्ती, जिच्यामुळे आपत्ती संपता संपत नाही आणि जिथे बचावच नाही त्या भक्तीची काय आवश्यकता. म्हणून नास्तिक होत चाललाय समाज. आणि मग त्या पूर्तीला जी भगवानांच्या भक्तीमुळे आमची होणार होती, आम्ही 2 नंबरचा धंदा करतो. लाच घेऊन, भेसळ करून अशा पूर्तीची इच्छा केली, म्हणजे दुप्पट पाप एकत्र केलं. एकदा वाटलं धनिक होतोय, पण झाली मात्र दुर्दशा, बर्बादी. न जाणे कितीतरी आपत्ती, संकट येतात माणसांवरती. तर तिथल्या तिथे परत उभे राहतो आपण. भगवानापासून दूर पण झालो, शांती पण नाही मिळाली. तर भक्तीच्या विधीतील कमतरता होती. परमात्मा पूर्ण ब्रह्मची सत्साधना न मिळाल्याने जे पापनाशक आहे त्याला शरण न गेल्याने आम्ही आपलं जे पाप नष्ट करू शकत नाही, त्या भगवानांना पापनाशक समजून लोकवेदांच्या आधाराने स्वीकारलेलं होतं. हे मूळ कारण होतं. आता आम्ही अशाच सद्ग्रंथांचं ग्रहण करू, ते ज्ञान ग्रहण करू जे आमच्या सद्ग्रंथामध्ये विद्यमान आहे. तर प्रसंग असा आहे, परमात्मा म्हणतायत की पीछे लग गया जाऊं था लोक वेद के साथ, रस्ते में सतगुरु मिल गए और दीपक दे दिया हाथ. आता कबीर परमात्म्याने ह्या दासाला माझ्या पूज्य गुरुदेवांच्या मार्फत हा तत्वज्ञान रूपी दीपक मला दिला आहे. आता त्या प्रकाशात, त्या टॉर्चमध्ये हा दास, तुम्ही पण त्याच बरोबर रस्त्याने चालला आहात. आणि जे दासावरती विश्वास करतात त्यांनाही मी हा टॉर्च देतो आहे, जो मालकांनी मला दिला आहे. आणि तुम्हीही त्याच टॉर्चच्या प्रकाशात पाहून चालाल, भटकणार नाहीत मार्गावर कुठे. जेव्हा आमच्या डोळ्यांना दृष्टी मिळाली, आंधळ्याला तर कोणीही भ्रमित करू शकतो. तर प्रथम दास म्हणतो की आधी तुमची दृष्टी तयार करतो, ह्या डोळ्यांना प्रकाश मिळवून देतो, म्हणजे तत्वज्ञान रूपी हे ज्ञान आपल्याला देतो. आणि हा चष्मा समजा, आणि मोतीबिंदूचं ऑपरेशन करतो. ह्या बर्वाला आश्रमामध्येच हे मोतीबिंदूचं ऑपरेशन आहे, फक्त अज्ञानाचं. या विश्वात कुठेही ज्ञान नावाची गोष्ट नाही, हे सत्य मानून चाला. आता आपल्याला ह्या दासाने एक प्रसंग सांगितला होता, शब्द सांगितला होता की या शंकराचार्यांना आणि आमच्या हिंदू धर्मातील गुरुमंडलेश्वरांना ज्ञान कुठून असणार, ज्यांना हे भगवान, संपूर्ण भगवान नारायण मानतात, अजरामर मानतात, त्यांनाच ज्ञान नाही अध्यात्म मार्गाचं.
तर पुण्यात्म्यांनो, तर हे एक 10वा-11वा आश्चर्य आहे असं म्हणणं की ब्रह्मा विष्णू महेशा यांना ज्ञान नाही अध्यात्म मार्गाचं. परंतु आज परमात्म्याची मुलं शिक्षित झाली आहेत. यांनी तर मला पहिल्यांदा धोपटलं असतं आणि केलंही होतं त्यांनी हे क्रोधाकांड. हेच कारण होतं हा दास सच्चाई सांगत होता या नकली आचार्यांची. यांची दुकानं बंद व्हायची वेळ आली होती. विचार केला, अपप्रचार करून या रामपालना बदनाम करण्याचा चंग बांधला होता. ही सच्चाई जनतेपर्यंत पोहोचली असती तर त्यांना धिक्कारलं असतं, पळून जावं लागलं असतं. मग तुम्ही पैसे कुठून मागून आणले असते? म्हणून क्रोधाकांड घडवून आणलं. परंतु ती लीला होती दाताची. आपली समर्थता दाखवली आणि सच्चाई वरती आली. पूर्ण विश्व धिक्कार करेल त्या दुष्टांचा, ज्यांनी इतकं दूर केलं समाजाला, ज्याने खूप आधीच आमच्या जवळ येऊन कल्याण करून घ्यायला हवं होतं. हे दुर्भाग्य होतं त्या जनतेचं, ज्यांना असे दुष्ट लोक मिळाले, ज्यांची मीडियाने सुद्धा पाठराखण केली. मीडियाचं काय हे काम आहे? घाण विचारांना जनतेत भरवत आहेत हे मीडिया, टीव्ही, वर्तमानपत्रवाले. ना कोई भक्तिमार्ग, ना कुठल्या सच्चाईचा आधार. तर अशा प्रकारे आम्हाला हे अज्ञान आणि पापाने परिपूर्ण केलं. आता हे तत्वज्ञान आणि अध्यात्मज्ञान आपल्यामध्ये पूर्ण भरून घेऊ. जिथे जिथेही हे टीव्हीमधून विचार जात आहेत तर कबीर साहेब दास म्हणतायत, कबीर परमात्म्याची अमृतवाणी. तर जिथे जिथे ज्यांच्याही पशुपक्ष्यांच्याही कानावरती हे जाईल त्यांच्यावरतीही परिणाम होईल याचा. हे सत्य माना, ही परमात्म्याची वाणी आहे. आणि आजपर्यंत आपण जितकं पाप एकत्र केलं त्यातली काही पापं वाणीनं आणि वचनांनीच संपतील. जसं पुरातन काळी काही वैद्य लोक आपल्या दवा औषधांनी सर्पदंशाचा इलाज करत असत, सर्प चावल्यास, आणि काही सिद्ध करत असत आपल्या मंत्रांनी, वेदमंत्रांनी. ते सर्पविष नष्ट करत असत मंत्र बोलून बोलून, वाणी उच्चारण करून करून. तर जसा एखादा सर्प चावलेला माणूस बेशुद्ध पडला आहे आणि तो मंत्र म्हणत आहे, तो बोलणारा गारुडी, ते ऐकत नाही ती व्यक्ती, परंतु तो मंत्र त्याच्या शरीरावर परिणाम करतो. त्याचा आवाज, त्या मंत्राचा जो आवाज आहे, वचन, आणि हळूहळू ते सर्पाचं विष उतरून जात असे आणि तो सचेत होत असे. तर अशी पुण्यात्म्यांनो ही अमृतवाणी परमात्मा कबीरजींद्वारा दिली, जे तत्वज्ञान आहे. ही सर्व सिद्ध वाणी आहे. परंतु ही जर आम व्यक्तीद्वारे दिली गेली तर ती परिणाम करणार नाही. कारण जशी एखादी सिरिंज आहे आणि ती सिरिंज डिफेक्टिव्ह आहे आणि त्या सिरिंजमध्ये जर अडथळा असेल तर औषध कामच करणार नाही, उलट रिॲक्शन होईल. तर परमसंत जो त्याचा अधिकारी आहे त्याच्या माध्यमातून मग ते वचन, ती बोली दिली जाईल कानांच्या माध्यमातून, तर ती लगेच परिणाम करेल. जो ऐकू शकत नाही, समजू शकत नाही, पशुपक्ष्यांवर सुद्धा हा त्या गारुड्यासारखा काम करेल. आणि जसं आता टीव्हीवर चालू आहे हा कार्यक्रम, जनतेला समजेल ही सच्चाई, कारण की समजदार बुद्धिमान व्यक्ती आहेत. आजकाल कोणी काही बालक राहिलेलं नाही की जे खुळखुळ्याने भुलून जाईल. आज तर दुधानं तोंड पोळलेले ताकही फुंकून पितात, लस्सीसुद्धा. तर दासाचं म्हणणं आहे की चांगल्या पद्धतीने समजून घ्या, लक्ष देऊन ऐका, 100 वेळा ऐका आणि मग नाव घ्या, तुमचं कल्याण होऊन जाईल. असमंजसपणा करू नका. तर हे जे ज्ञान आहे, आता ह्या मीडियाचं काम असं असायला हवं होतं की ह्या ज्ञानाचा संपूर्ण विश्वात प्रसार करणं आणि त्याचा परिणाम होईल सर्व प्राण्यांवर, आणि जो यात सहकार्य करतो त्यालाही पुण्य मिळतं. आणि यांनी केलं सगळं उलटं काम, कर्म फोडले आपले, आपलं भाग्य बिघडवलं आणि जनतेला भगवानापासून दूर करण्याने हे महापापी झाले. आता दासाची प्रार्थना आहे की आत्तापर्यंत झालं ते झालं, आता तर समाज जागा झाला पाहिजे. आणि एक दिवस येईल, लक्षात ठेवा, या परमात्म्याचा दास जो बोलतोय भगवानाची वाणी, या व्यतिरिक्त कोणताही सत्संग टीव्हीवर नसेल. लक्षात ठेवा या गोष्टीला. ते काय ज्ञान आहे? सगळी बकवास असते. तेच सतनाम, तेच सतलोक, तोच सचखंड, तेच राधास्वामी धाम, तेच सतनाम. हे यांचे सत्संग शेंडाना बुडका कशाचा? आणि हे जे आमचे धर्मगुरू ऐकवतात
सगळं गीतेपेक्षा विपरीत, आमच्या पुराणांपेक्षा विपरीत ज्ञान देतात. यांचं कोण ऐकणार? हे असे बकवास करणारे, आम्हाला थापा मारणारे, आम्हाला मूर्ख बनवणारे आता कोणी ऐकणार नाही. तर एक दिवस असा येईल केवळ हाच सत्संग विश्वामध्ये आणि हेच ज्ञान आणि एक भगवान कबीर साहेबच राहतील, हा भगवंताचा आदेश समजा आणि पूर्ण विश्वात सतयुगासारखं वातावरण होईल. आता होईल. हे जय गुरुदेव मथुरावाले, शिवदयालजीवाले विचारांना नव्या बाटलीमध्ये भरून जय गुरुदेव पंथ बनला आणि सन 1950 पासून सत्संग करतायत आणि आता त्यांचा मृत्यू झाला. आत्ता ह्या मे महिन्यामध्ये त्या श्री तुलसीदास जय गुरुदेव पंथाच्या प्रवर्तकाचा, आणि ते म्हणायचे की जय गुरुदेव सतयुग येणार. आमचा जन्मसुद्धा झाला नव्हता तेव्हा. आम्ही जेव्हा थोडेफार शुद्धीत आलो, भिंतींवर लिहिलेलं पाहिलं की जय गुरुदेव सतयुग येईल, जय गुरुदेव सतयुग येईल. वाटलं की खूप चांगली गोष्ट आहे, आपला अगदी योग्य वेळेवर जन्म झालाय. आता कलियुग तर आलंय, पण सतयुग मात्र कुठे आसपास दिसत नाही. कलियुग आलं आणि ते वाढलं सुद्धा. ते पुण्यात्मा होते, खूप पुण्यात्मा होते, पूर्वजन्माच्या भक्तीमुळे परिपूर्ण होते. परंतु पुढे जशी एखादी बॅटरी चार्ज होते पहिली, त्या इन्व्हर्टरची बॅटरी चार्ज असते, भले त्याला चार्जरसुद्धा लावलेला नसेल, कनेक्शन कट केलेले असेल, तरीही ती आपलं काम करते. पंखासुद्धा चालतो, ट्यूबसुद्धा चालते आणि असं वाटतं सगळं ठीक आहे. पुढे चार्जर नसल्याने सगळ्या सुविधा एकदम बंद होतात. ते मग फटफट करून बंद होऊन जातात. तर हे पुण्यात्मा होते. शिवदयालजी राधास्वामी पंथाच्या प्रवर्तकाला परमधनी मानून त्याच्यात फसले. त्याच परंपरेशी जोडलेले होते. कारण आता त्यांच्या वचनात शक्ती होती. मागचे पुण्यकर्मी प्राणी होते. त्यांच्यापेक्षा अगदी थोड्या काळात जनतेला त्यांनी आपल्या मागे यायला लावले, महात्मा बुद्धासारखे. आणि पुण्यात्म्यांनो, हे खरं माना, हा राधास्वामी पंथ, धनधन सद्गुरू पंथ, सच्चा सौदा पंथ, बाल योगेश्वर पंथ, निरंकारी पंथ, हे सगळे कालप्रेरित पंथ आहेत. आणि यांच्याद्वारे सांगितलेली साधना बिलकुल युजलेस आहे. याचा कुठलाही लाभ नाही, कारण ही शास्त्रानुकूल नाही. पुण्यकर्मी प्राण्यांना मागच्या जन्मीच्या पुण्यामुळे आपोआप थोडा लाभ होत होता, जसं दास सांगत होता, आणि त्यांनाच श्रेय मिळत होतं. जर ही भक्ती सुरू झाली नसती, दात्याने आमच्यावर दया केली नसती, तर त्या चीनसारखे हाल भारतात झाले असते आणखी 50 वर्षांनंतर. ही गॅरंटेड बात समजा. भक्तीमध्ये आस्था राहिली नसती. भक्त एवढे आणि त्यांच्या आचरणात काही बदल नाही. कुणी व्यसनं सोडली नाहीत, वाईटपणा सोडला नाही, सगळं जसंच्या तसं. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? माझं नाव कैलास बाबुराव राऊत. आपण कुठून आलात? सर, मी तालुका अंबड, जिल्हा जालना, महाराष्ट्र इथून आलो. आपला व्यवसाय काय आहे? सर, मी टेलरिंगचं काम करीत होतो. टेलरिंग दुकान होती माझी. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा 2014मध्ये घेतलेली आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? जी पारंपरिक भक्ती आपल्या समाजात हिंदू धर्मात केल्या जाते, त्या सर्व प्रकारची भक्ती, जसे मंदिरात जाणे, पूजा अर्चा करणे, प्रसाद देणे, नारळ फोडणे, शेंदूर लावणे, अगरबत्ती लावणे, अशा प्रकारची भक्ती मी अगोदर करीत होतो. सर, जसं की महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे ती आपण करतच होतात. त्या व्यतिरिक्त अन्य कोणी साधू संतांची आपण नामदीक्षा घेतली होती का? हो सर, मी 2001मध्ये संत श्री आशारामजी बापू यांच्याकडून नामदीक्षा घेतली होती. त्या नामदीक्षामध्ये त्यांची प्रथा अशी होती, व्यासपीठावर ते बसायचे. सर्व जे संगत होती त्या संगतला तिथून 7 प्रकारचे नाम ते सांगायचे, ज्यामध्ये ओम गुरु, ओम नमो भगवते वासुदेवाय, जसं की गायत्री मंत्र. आणि हे सर्व सांगितल्यानंतर ते म्हणायचे, तुम्हाला याच्यातलं जे काही नाम आवडेल तुमच्या पद्धतीने तुम्ही चॉईस करा आणि त्याची भक्ती करा. आजपासून हेच तुमचं गुरुमंत्र म्हणून मिळेल. सर, जी संत आसाराम बापूंनी जी साधना दिली त्या साधनेमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काही लाभ प्राप्त झाला का? सर, त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी खूप प्रयत्नानं ती साधना केली.
सकाळी जवळपास 2:30-3 वाजता उठायचे, आंघोळ करायचे आणि ध्यान साधनेत राहायचे, त्याच्या मंत्राचा जप करायचा. हे सर्व करीत असताना लाभ तर काही झालाच नाही, परंतु दुःख खूप झाले, शारीरिक बाधा झाल्या, माझं पोट पण खूप दुखायचं त्या काळामध्ये. अशा प्रकारची त्याच्यामधून जी काही भक्तीतून उपलब्धता व्हायची, अशा कोणत्याच प्रकारची उपलब्धता मला मिळालेली नाही, झाली नाही. सर, जसं की तुम्ही संत आसाराम बापू यांच्याकडनं नामदीक्षा घेतली होती आणि त्या नामदीक्षेमुळे सुद्धा आपल्याला कुठल्याही प्रकारचा लाभ प्राप्त झाला नाही, तर आपण अन्य कोणी आणखीन संतांची नामदीक्षा घेतली का? हो सर, आमच्या तालुक्यामध्ये मठतांदा म्हणून एक गाव आहे, तिथं एक भगवतानंद स्वामी आहे, त्यांच्याकडून एक नामदान घेतलं होतं मी. त्यांनी मला श्वासाचा मंत्र दिला होता. तो मंत्र पण अशाच पद्धतीने मी खूप जप करायचो. त्याची उपलब्धता नाद या क्षेत्रात झाली सर. त्याच्यामध्ये शंखनाद, घुंगराचा नाद, अशा प्रकारचे नाद त्याच्यात उत्पन्न झाले. परंतु परमात्मा प्राप्तीसाठी जे काही पराकाष्ठा आपण करत होतो, तशा कोणत्याही प्रकारचा मला फायदा त्या साधनेतून झालेला नाही. सर, जसं की तुम्ही सांगत आहात की तुम्ही अन्य देवी देवतांची पूजा करत होतात, आसाराम बापूंशी तुम्ही जुडले, नंतर अन्य संतांशी जुडले. असं असताना तुम्हाला संत रामपालजी महाराजांचं सत्संग किंवा त्यांची सद्भक्ती ही कोणी सांगितली आणि तुम्ही ती कशी अनुग्रहित केली? हो सर, फार महत्त्वाचा प्रश्न आहे. माझे एक मित्र आहे संजीव राठोड, ते पण भगवतानंद स्वामीचे भक्त होते, अनुयायी होते आणि त्यांची आमची जेव्हा कधी भेट व्हायची त्यावेळेस ज्ञानचर्चा आवर्जून व्हायची. ह्याच ठिकाणी ज्यावेळेस भेट झाली आणि त्यांनी संत रामपालजी महाराजाकडून जो अनुग्रह मिळविला, जे नाम घेतलं, त्या संदर्भात मला माहिती दिली आणि मला माहिती दिल्याच्यानंतर अगोदर त्यांची आणि आमची एक साधना असताना संत रामपालजीकडून जी साधना त्यांना मिळाली त्या संदर्भात खूप ज्ञानचर्चा आमच्यात झाली. तेव्हा कळालं की संत रामपालजी महाराज हे शास्त्रयुक्त पद्धतीने जी भक्ती देतात ती त्यांनी ग्रहण केली, त्याच्यामुळे त्यांना लाभ झाला आणि लाभ होतोय. मलाही असं वाटलं की आपणही संत रामपालजी महाराजांची शरण करावं आणि आपणही त्या लाभाचा भाग घ्यावा. सर, जसं की तुम्ही सांगत आहात की तुम्ही अगोदर संत आसाराम बापूंची भक्ती साधना करत होतात, आता तुम्ही संत रामपालजी महाराजांची भक्ती साधना करत आहात. या दोन्ही संतांच्या भक्ती साधनेमध्ये काय फरक आहे? सर, यांच्या साधनेमध्ये खूपच फरक आहे. संत रामपालजी महाराजांची जी साधना दिल्या जाते ही शास्त्रयुक्त पद्धतीने वेदानुसार साधना दिलेली जाते आणि आतापर्यंत जी साधना केली पारंपरिक पद्धतीनं, लोकवेद पद्धतीनं ती साधना आपण केलेली आहे. त्याच्यामुळं एकतर लाभ तर झालाच नाही आहे, परंतु येणाऱ्या संकटामधून मिळालेले दुःख अपार झाले आणि संत रामपालजी महाराजांना शास्त्रयुक्त ज्या पद्धतीनं साधना करायला पाहिजे ती साधना सांगितली, ते मंत्र जप दिले, त्याच्यामुळे खूप लाभ झाले. जसं की तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांनी तुम्हाला शास्त्रांच्या आधारे भक्ती सांगितली आणि त्या भक्तीपोटी आपल्याला लाभ प्राप्त झालेत, तर कोणकोणत्या प्रकारचे लाभ आपल्याला प्राप्त झाले? सर, शारीरिक, आर्थिक, अशा आध्यात्मिक अशा प्रकारचे मला लाभ झाले. पैकी मी एक शारीरिक लाभ सुरुवातीला तुम्हाला सांगतो आहे. 2006 ते 7 जवळजवळ 7 ते 8 वर्ष मला पोटाचा एवढा भयंकर त्रास व्हायचा. त्या त्रासापोटी मी अगदी व्याकुळ व्हायचो. असलेले जवळपासचे सगळे दवाखाने पायाखाली घातले. आयुर्वेदिक दवाखान्यात मी गोळ्या घेतल्या, औषधं घेतली. नामांकित दवाखान्यामध्ये गेलो. औरंगाबादला डॉक्टर झुंझुनवाले आहे, त्यांच्याकडेही चेकअप केलं. बीडचे एक आयुर्वेदिक डॉक्टर आहे पन्हाळकर म्हणून, त्यांच्याकडेही आयुर्वेदिक जवळजवळ 1 ते 1.5 वर्ष खाल्लं. परंतु याच्यातून मला कसल्याही प्रकारचा लाभ मिळालेला नाही आहे आणि नाही माझी बिमारी जी पोटाची ती दवाखान्याने नीट झालेली नाही आहे. जेव्हा मी श्री संत रामपालजी महाराजाकडून नामदान घेतलं, हळूहळू जप वाढविला, परमात्माने दिलेल्या नामाच्या जोरावरती माझी ही जी पोटाची बिमारी आहे ती अशा पद्धतीनं नाहीशी झाली की मला अगोदर होती का नव्हती असा भात व्हायचा. आणि त्याच पद्धतीनं माझी आर्थिक परिस्थिती अगदी पराकोटाला गेलेली होती. संत रामपालजी महाराजाकडून नामदान घेण्याअगोदर 2014च्या आसपास मी MLM कंपनीमध्ये काम करायचो, जिचं नाव होतं KBC मल्टी ट्रेड कंपनी. ह्या कंपनीमध्ये जवळजवळ 3 ते 4 वर्षे काम केलं. सुरुवातीला खूप लाभ मिळाला, परंतु नंतर ती कंपनी बंद झाली आणि एकंदरीत पूर्णपणे आर्थिक व्यवहार जो आहे पार मोडकळीस आला, पार झिरो बजेट झाला. झिरो बजेट झाल्यामुळं फार हैराणीला आलतो. जेव्हा संत रामपालजी महाराजाकडून नामदान मिळालं, माझी आर्थिक परिस्थिती एवढा सुधार झाला, दिवसेंदिवस वाढवत गेले. आज संत रामपालजी महाराजांच्या कृपेने
माझ्याकडं 3 एकर शेती आहे, शेतीमध्ये पाणी आहे, सर्व प्रकारची सुखसुविधा आर्थिक बाबतीत आज संत रामपालजी महाराजाच्या आशीर्वादानं झालेले आहे. आणि सर्वात महत्त्वाचा लाभ हा आध्यात्मिक लाभ आहे. मी ज्यावेळेस सुरुवातीला आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अगोदरपासून आवड असल्यामुळं प्रत्येक ठिकाणी तर फिरलं, परंतु मोक्षप्राप्तीसाठी, परमात्मा प्राप्तीसाठी जी माझी धडपड होती ती सगळ्यात शेवटी संत रामपालजी महाराजांच्या चरणी येऊन पूर्णपणे विराम झाली. कारण ह्या भक्तीमुळं 100% मला मोक्ष मिळणार याची खात्री पटली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमुळे 100% मोक्ष प्राप्त होणार आहे, तर हे तुम्ही कसं सांगू शकता? कारण संत रामपालजी महाराज जी भक्ती देतात ती भक्ती शतशास्त्रयुक्त आहे. आणि ह्या भक्तीच्या आधारे अगोदर आपले जे काही संत झालेले आहेत त्यांनीही त्या भक्तीच्या जोरावर, त्या नामाच्या जोरावर मोक्ष मिळवलेला आहे. त्यामध्ये श्री नानक साहेब आहे, श्री धर्मदासजी साहेब आहे, श्री गरीबदासजी साहेब आहे, अशा बऱ्याचशा संत झालेले आहेत. सर, महाराष्ट्रामध्ये त्यापैकी कोणी संत झालेले आहेत का की ज्यांनी या शास्त्राच्या आधारे भक्ती करून मोक्ष प्राप्त केला आहे? हो सर, संत नामदेव महाराजजी यांनी सत्साधना केली आणि ते मोक्षप्राप्तीला गेलेले आहेत. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज ही सद्भक्ती देतात, त्या सद्भक्तीच्या जोरावर आपल्याला शारीरिक, मानसिक, आर्थिक हे तर लाभ मिळतातच, त्या व्यतिरिक्त आपल्याला मोक्षाचा मार्ग मिळतो. तर या अनुषंगातून आणि आपल्या अनुभवातून आपण आपल्यासारख्या बांधवांना किंवा जनतेला, श्रद्धाळूंना काय संदेश देऊ इच्छिता? सर, संदेश म्हणून तर नाही, पण हात जोडून कर जोडून मी प्रार्थना करतो. संत रामपालजी महाराज यांच्याकडून जे नामदान दिलं जातं, जी सद्भक्ती दिली जाते, ह्या सद्भक्तीमुळं आज प्रत्येक मानव नामदान घेऊन आपलं सुखी जीवन जगू शकतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, मानव जन्म हा आपल्याला मोक्ष प्राप्त करण्यासाठी मिळालेला आहे. याला वाया घालू नका. याला क्षणोक्षणाला नामाच्या भक्तीच्या रसामध्ये डुबून काढा. जसं संत रामपालजी महाराज नाम देतात त्याच नामाने, अन्य कोणत्याही नामाने मोक्ष शक्य नाही हे सिद्ध करते आपले वेद आणि गीता. तर संत रामपालजी महाराजाकडून नामदान घेऊन आपला मोक्षाचा मार्ग प्राप्त करून घ्यावा. सर, जर कोण्या साधकाला किंवा श्रद्धाळूला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा किंवा अनुग्रह घ्यायचा असेल तर ती व्यक्ती नामदीक्षा किंवा अनुग्रह कसा घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांचे सध्या अनेक TV चॅनलवरती सत्संग प्रोग्राम चालतात. त्याखाली एक पट्टी चालते, त्या पट्टीवरती आश्रमाचे नंबर दिलेले असतात. कृपया त्या नंबरवरती कॉल करा आणि त्या नंबरवरती कॉल केल्याच्यानंतर तुमचा पूर्ण पत्ता सांगा. तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जवळच्या जिल्ह्यामध्ये नामदान केंद्र आहे याची माहिती दिली जाईल. आज महाराष्ट्रामध्ये संत रामपालजी महाराजांच्या दयानं प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्र उभारलेले आहे. अशा ठिकाणी तुम्हाला माहिती दिली जाईल, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही नामदान घेऊ शकता. सर, संत रामपालजी महाराजांची नामसाधना किंवा अनुग्रह घेण्यासाठी किती खर्च येतो? सर, त्याच्यामध्ये 1 रुपयाही खर्च येत नाही. परंतु मी ज्यावेळेस आशारामजी महाराजाकडून नामदान घेतलं होतं त्यावेळेस 200 रुपयाची ते एक पन्नी देतात. अर्थातच त्याच्यामध्ये एक आसन देतात, माळा वगैरे देतात. परंतु संत रामपालजी महाराजाकडून नामदान घेण्यासाठी आपल्याला माळ जपण्यासाठी सद्गुरूचा फोटो आणि हे सर्व साहित्य जे काय आहे हे आपल्याला अगदी फ्री दिलं जातं. त्याच्यामध्ये 1 रुपयाही आपल्याकडून घेतला जात नाही. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.